नमस्कार दादा. नमस्ते. शर्यत प्रेमी आणि बरंच काही युट्यूब चॅनल तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे. धन्यवाद. नाव काय दादा आपलं? राजू शेठ मासा खेड. खेळ. आज कोणता मास्टरच्या चिक्याला घेऊन आला? हा त्यांचं चिकायचं. होय. हा. किती वेळ गटात पास झाला काय? गट नंबर 86 मध्ये पास झालाय. पास झाला. बैल जास्त म्हणजे मैदानात दिसत नाही आता. काय झालंय गेल्या वर्षी त्याला आपल्या ह्याच्या मैदानात लागलेलं गर्निकीला गेलतो आम्ही. गर्निकीच्या राजाबर त्यावेळेस इंजुरी झालता त्याच्यामुळे एक वर्ष ते 6 वर्ष असंच गेलं त्याच्या गॅप वरच होता. हा गॅप वरच. होय. म्हणजे नक्की काय झालं होतं इंजुरी? म्हणजे नक्की काय त्याला लिगामेंटचा प्रॉब्लेम झालता. म्हणजे जरा ठोकर लागल्यामुळे जरा आतलं मांस फाटल्यामुळे त्याला जरा रेस्टची गरज सांगितली. रेस्टची गरज होती. हा. किती 1 वर्ष 1.5 वर्ष पूर्ण रेस्ट होती? एक 6 वर्ष होऊन गेले. आणि ट्रीटमेंट कुठे घेतली याची काय? हे बेडग म्हणून गाव आहे आपल्या तिकडे सांगली जिल्ह्यात. सांगलीच्या तिकडे ट्रीटमेंट घेतली आणि बऱ्याच जागेवर घेतली पण आपल्याला तिकडचाच गुन्हा आला बऱ्यापैकी. गुलाल किती घेतले तरी आतापर्यंत? आता तरी तसं म्हणा गेलं 125च्या पुढे तर गुलाल असतील त्याचे. अगदी तुम्हाला लिहून दाखवलेले. नाही त्याची मोठ्या मोठ्या मैदानाला मानकरी आहे तो. सगळ्या मोठ्या बैलांबरोबर पळलाय आणि विशेष म्हणजे कुशेगावचा 2 नंबरचा मानकरी आहे. 2023चा 2 नंबरचा 2 नंबरचा मानकरी आहे. होय. हा. आज तुम्ही जरा लवकर आला असता तुम्हाला चाता वर्ग दिसलाच असता. हो. नाही बघितलाय की मास्टरच्या चिकाची क्रेज काय आहे ती बऱ्याच मैदानात बघितलेली आहे आम्ही. बस फॅन फॉलोअर लोकांचं प्रेम आहे तेच भरपूर चांगलं. म्हणजे किती जण असतात तुम्ही तरी बैलाबरोबर सोबत कायम? साधारण एक 25-30 जणांची आमची टीम आहे. 25 म्हणजे बरोबर कायम बरोबर कायम सोबतच असते. कुठं मैदान असू द्या जवळ असू द्या लांब असू द्या 25-30 जणांची टीम असते. होय. हा. म्हणजे आपले कुठनं खरेदी केला होता का घरचा? हा आपण आपल्याच तसं म्हणाय गेलं तर आपल्याच बैल होता एक जुना. त्याची ती पैदास आहे चिक्या म्हणून होता एक. त्याचीच पैदास आहे ते आम्ही कोरेगाव मधून खरेदी केली. कोरेगाव मध्ये? हा. कितीला खरेदी केली? त्यावेळेस आपण 41,000 रुपयाला घेतलेला. 41,000ला? हो. तरी किती वर्षापूर्वी? एक साधारण 2018-20 दरम्यान घेतला असेल. होय. हा. म्हणजे 5-6 वर्ष झालीत बैलाला? 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्ष होऊन गेले पूर्ण. बैलाचा पळ कसा आहे ना तळात वर? बैल त्याची खासियत अशी की खालनच तळलंय त्याला त्याच्यामुळे शक्यतो करून पुढं अंतर तोडायला काय अडचण येत नाही. आणि एकदा खालून तळातून गेलं ना की पुढे त्याचा विषय द्यायचा सोडून की आज एवढं 6 वर्षातून बैल काढला. अपेक्षा पण नव्हती गट पास करेल म्हणून. त्याने गट पास केला. पोरांचं मन जिंकलं. पोरं पण खुश झाली. सगळ्या चाहता वर्ग खुश झाला. आणि अक्षरशः म्हणजे अपेक्षा पण नव्हती. सेमीला पण अगदी लय अंतर नाही एकदम एक अर्धा एक टांगायचं अंतर झाले एवढंच अंतर. आज 1200 गाड्यांच्या गट पास करणं सुद्धा लय मोठी म्हणजे गुलाल घेतल्यासारखी. मग विषय हिंद केसरी मैदान आहे. हिंद केसरी मैदान असं आहे ना. मैदानाबद्दल काय सांगाल? नियोजन आयोजन काय? मैदानाचं सांगायचं गेलं तरी हे नामांकित मैदान आहे. आणि विशेष म्हणजे की हिंद केसरी तसं मानलं तरी हे खरं ओरिजिनल हिंद केसरी म्हणलं जातं. बाकीची मैदान होत्यात पण एवढं पब्लिक एवढा जल्लोष एवढं गाड्या वगैरे कुठंच नसते. कुठंच नाही. आणि माणसांचं सगळा मुंबई भाग असो आपले खालचे सगळीकडचे म्हणजे येतात. तुम्हाला काय वाटतं मैदानावर कोणावर अन्याय वगैरे काय नाही? नाही तसं काय नाही. अन्याय वगैरे काही होतच नाही. विशेष म्हणजे कसं आहे खाली पण सुट्टीला पण नियोजन 1 नंबर आहे. आणि पुढे स्क्रीन असल्यामुळे काय अडचणच येत नाही निकालाची. त्याच्यामुळे काय तिथं काय मालकांवर कुठल्या अन्याय वगैरे असा काही प्रकार होत नाही. आणि सांभाळायला वगैरे कुठं असतो? नाही आपल्याकडे सांभाळायला असतो स्वतः मालकाच्या. म्हणजे पहिल्यापासून कधीच कुणाला नाही आपण कुणालाच दिला नाही. आणि शेवट म्हणजे कसं आहे ते आपल्या हातचा म्हणजे हातातला बैल आहे ना. जसं दुसऱ्यांकडे दिलं की कसं आहे तू मारतो पण आणि त्याच्यामुळे ते दुसऱ्यांना काय आपण देतच नाही असं आहे. त्या सराव वगैरे कसं असते काय नियोजन घरचं आपलं कसं माहिती का? एक 6 वर्षाचा असा पिरियड गेला की त्याला नुसतं व्यायाम आणि चालवणे वगैरे एवढंच. आणि एक खुराक तर पूर्णपणे बंदच करायला सांगितलं डॉक्टरने. कारण त्याची तब्येतच एवढी झाली की डॉक्टर म्हणले की आपलं त्याची तब्येत कमी करा जेणेकरून त्याला पण असं ओव्हरवेट मुळे जरा शेवटी किती माणूस जरी असला तर ओव्हरवेट असल्यावर फरकच पडतो ना. असं ना. पायऱ्याला काय अडचणी येतात? काय पायऱ्याला असं अडचण होते की आपण ज्यांना बैल दिले का नाही ते कसं माहितीये का नीतिमत्तेचा खेळ असतो. ज्यावेळेस काय होतं माहितीये का ज्यावेळेस आपण फार्मात असतो का नाही त्यावेळेस आपण त्यांची गरिबी किंवा त्यांचं आपले म्हणजे मागची पार्श्वभूमी बघून त्यांना बैल दिलेला असतो.
पण काय होतं कालांतरानं ते त्याची चव राहत नाही आणि कसे शेवटी त्यातला म्हणजे आपण पण जरी फार्मात असलो ना तरी आपल्याला पण वाटतं ना आपण दररोज एक नंबर करावा, पण असं नाही ना. पण नाही होत, आपण ज्यावेळेस त्यांना पैराची अडचण येत असेल किंवा काय होत असेल त्यावेळेस आपण त्यांना पैर दिलं, त्यावेळेस त्यांना त्याची जाण ठेवली पाहिजे होती. पण आज आता असे मोठे आता कसे नाव न घेतलेले चांगलं असतं. कसं त्याच्या नशिबाने तो पळतो राहतो पितो, त्याच्या नशिबाचा भाग आहे. पण आपण ज्यांना मोठं केलं ना ते आज सध्या फोन पण उचलत नाही आणि इग्नोर केल्या करतात. पण कसं आहे हे खेळ हा असा आहे की वेळेचा खेळ आहे की कधी कुणाला कुठं गरज लागेल किंवा कुठला बैल इजल्याला कुठे पेटेल हे काय सांगू शकत नाही असे. त्याच्यामुळे शेवटी आपल्या नित्यमत्तेवर तुम्ही 100% आणि शेवटी कर्म आहे, तुम्ही जसं पेरणार तसंच उगवणार असे. थोडक्यात म्हणजे माणसाला जाण नसल्यासारखा विषय झालाय तुमच्या बाबतीत तसं म्हणावं लागेल. तसंच झालंय ना. कसं आहे आपण ज्यावेळेस फार्मात होतो ना त्यावेळेस गरिबांना आपण प्राधान्य दिलं, म्हणजे जाऊन कसे करून खाणारे माणसं असतात शेट लोकांना आपण वेळ बैल दिला ना, पण गरिबांना दिला सामान्य माणसाला त्यांना त्याची जाण नाही राहिली असं. ते शेवटी त्यांचं कर्म आहे. हो नाही त्याला वायदी बद्दल काय सांगाल की बाबा वायदीचं काय विषय आजपर्यंत तुम्ही घेतली किंवा आता विषय तुम्हाला ऑफर आली काय? आता विषय असा झाला की वायदे हा प्रकार म्हणजे शक्यतो आम्ही ज्यावेळेस पळत होतो ना 2020-21 ला पळत होतो ना त्यावेळेस एवढं प्रमाण नव्हतं आणि एवढी युट्यूब वगैरे काय एवढं काय हे नव्हतं. त्यावेळेस कसं संबंध चांगला असायचं, माणसं संबंध बैल द्यायची, शब्दाला किंमत होती. त्याच्यामुळे ते कधी वायदे हा विषय नाही आला. पण ऑफर भरपूर आल्या वायदी द्या म्हणजे आपल्याला वायदी देत होते तर आपण नाही कोणाला दिली, कधीच नाही घेतली आजपर्यंत. नाही ना, कोणाची घेतली पण नाही कोणाला दिली पण नाही असे. आपण ज्यावेळेस आदत होतो त्यावेळेस आपला प्रॉब्लेम आला पायऱ्यांना पळताना, पण काय चालायचं. आम्ही पण गाडी भाडं वगैरे द्यायचो असं. शेवटी परमेश्वर वर्ण बघूनच असतो. कधी ना कधी वर आलेलं आहे तुम्ही. शून्यातून वर आलो. आमचं काय असं काय आपले असे सेट लोक नाही किंवा आपलं घरचं असं बॅकग्राऊंड वगैरे अशी प्रॉपर्टी वगैरे काय नाही. आपण शेतकरी आणि त्या शेतीतून सामान्य माणूस आहे. तेवढंच ड्रायव्हर वगैरे कोण असं म्हणजे पहिल्यापासून तसं म्हणायचं जास्त कोणाला म्हणजे हे शक्यतो करून ना फॉर्म मध्ये आला ते अच्युत ड्रायव्हर रेटरेचा, अटील ड्रायव्हर टामकाट्याचं, आणखीन आपले विशाल ड्रायव्हर, म्हणजे असं नाही म्हणते बरेच ड्रायव्हर आणि आपल्या भागातले पण ड्रायव्हर असतात. बाळा ड्रायव्हर करंजे पुलचा ते पण चांगलं सहकार्य करतात. सगळ्या ड्रायव्हरांचं सहकार्य असतं. म्हणजे असं कधी आपल्याला कधी ते असं डावलत नाही. कधी जर आपण जर म्हणलो ना फेरा असो किंवा कुठली जरी गाडी असली ना त्यांना म्हणलं ना बसा की लगेच बसते. पैशाचा विषय असा आहे की पैसे कधी ते मागत पण नाही की बरोबर. माणसाच्या शब्दाला किंमत असते अशातला विषय आहे तो. ते ना. तर आता परत कधी बाहेर दिसेल आपल्या कुठल्या मैदानाला दिसेल? आता शक्यतो करू ना बैल रेस्टवर अजून एक 10-15 दिवस अजून रेस्टवरच थांबणार आहे. कसं आहे हे फक्त एक फॅन्स फॉलो लोकांचं म्हणजे इच्छा राखायची म्हणून आज मैदानात आलो. तसं ऍक्च्युली काय तसं आमचं नियोजन काय नव्हतं. मग आमचे पप्पा म्हणले घरची गाडी पळवणार आहे, पण आमची ते कालांतरानं आम्ही म्हणलो पळवायची इच्छे खातीर. भरपूर लोकांची इच्छा होती की चिक्क्याला म्हणजे मैदानात बघायचं. आता भरपूर एक दिवस झालं चिक्क्या मैदानात नाही त्याच्यामुळे नाही खूप लोकांची इच्छा होती आणि त्यांची पण इच्छा पूर्ण झाली. शेवटी कसं आहे बैल जरी नाही पडला तर शेवटी लोकांचं मन राखायला लागतं ना असं ना. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याला आज खरं तसं म्हणायला गेलं तर आज पळावायचं नव्हतं आम्हाला, पण कसं आहे सगळ्या पोरांची इच्छा होती. आज सगळे टॉपचे बैल आले ना आपलाच बैल घरी, त्याच्यामुळे म्हणले नाही निदान नाही पडला तरी चालेल पण आपला मैदानात जाऊन नुसता बांधला तरी चालेल. एक पोरांची इच्छा म्हणून नाही निदान आज 100-150 200-250 पोरं तर 100% होते कायम असतात कायम. आज कसे नामांकित मैदान आहे त्याच्यामुळं पोरं वगैरे सगळा चाहता वर्ग जास्त असतो ना असे ना. त्यात आणखी पुशेगाव मध्ये आपण 2 नंबर केला त्याच्यामुळे तर आणखीन लोकांच्या मनात आहे ना असे ना. म्हणजे आपल्या जाऊन चिक्क्या सोडून दुसरा कुठला बैल आहे ना? बारकी 2 खोंड आहेत, एक बिरजा म्हणून एक नजर म्हणून, त्याच्याबरोबर चांगला पळतो तो. म्हणजे अजून ते मैदानात काढलेत का? नाही काढलेत ना. अगदी त्यांचे 4-5 फायनल आहे. नजरचे एक 4-5 आहेत आणि बिरजाचे एक 4-5 आहे, पण चांगले पळतात. अगदी गट इझी काढतात, सीमेला 1-2 नंबरला उतरतात. म्हणजे त्यांचं पण थोड्या दिवसात येईल नाव चर्चेत. तसं आता ह्या पुशेगावच्या मैदानाबद्दल काय सांगाल की आज 1199 गाड्या म्हणजे रेकॉर्ड ब्रेक मैदान झाले. आता कसं आहे हे नामांकित मैदान असल्यामुळे आणि मेन पॉईंट म्हणजे कसं आहे हिंद केसरीचा मान मिळतो. ओरिजिनल हिंद केसरी. त्याच्यामुळे कसं आहे सगळे म्हणजे तळागाळातला माणूस इथं 100% त्याचं बैल घेऊन येतो का तरी येतो. हा उद्देश नसतो की राहावं म्हणून, पण एक इच्छा असते लोकांची की हिंद केसरी मैदानात बाबा आपला बैल पळला. एवढंच ह्या मैदानाची खासियत. आणि मैदान एकदम सुंदर
प्रेक्षकांची बसण्याची पण सोय एकदम उत्तम आहे आणि परत खाली झेंडा पंचाचा तर काय विषयच नाही त्यांचं, ते रेग्युलरच असतं त्याच्यामुळे काय विषयच येत नाही. नियोजन आयोजन एकदम करेक्ट आहे, काय हो problem करेक्ट नाही. करेक्ट काय त्यात काय दुमतच नाही कुठल्या गोष्टी. चालतंय, असू द्या. चिके इथून पुढे कायम गुलालात राहावा यांच्या चॅनल कडे सदिच्छा सेवागिरी महाराजांच्या चरणी. राहील तुमच्यासारखेच एका बघा मातीतले हिरे म्हणून चॅनल वाले होते, त्यांना पण बाईट घेतली आपल्या ओळखीच्या मैदानात आणि त्यांच्या बाईट मुळे असा इफेक्ट पडला की जे चाहता वर्ग आहे का नाही तो सगळ्यांना असं उत्सुकता वाटली की चिके येणार आहे, चिके येणार. लोकांचे इतके फोन इतके मेसेज ना, ते अक्षरशः शेवटी टेटर्सला टाकलं की चिके येणार आहे त्यावेळेस माणसं शांत बसली, एक 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 फोन करायचा. आणि त्यांच्या त्या चॅनेलच्या मुलाखतीमुळे काय इफेक्ट झाला की आपल्या पैरकरांना पण असं तळागाळाशी वाटायला लागले की याला चिके अजून रिकामा आहे किंवा चिकेचा अजून पैरा नाही, मग ते पण आपल्याला फोन करायला. पण त्यांना अधिकारी सांगितलेलं की आपली घरची गाडी पळणार, त्यामुळे आपण ना कुणाला म्हणजे शब्द दिला नाही, शब्द पण नाही दिला ना, आपण कुणाला फोनच नाही केला. आणि शेवटी योगा आला 10-11च्या सुमार यांचा आमचे जोडीदार आहे गाडी येळूचे महाकालचे मालक, त्यांचा फोन आला आम्हाला चिठ्ठीसाठी आणि आम्ही म्हणलो तुम्हाला पैरा नाही का अजून, म्हणजे आम्ही त्यांना फोन केला की आम्हाला चिठ्ठी पाहिजे म्हणून. तर ते म्हणले की तुमचा पैरा कोणापर्यंत, म्हणजे अजून काय नाही तसं घरचीच गाडी पळावं. ते म्हणले मग महाकाल आणि चिक्या पळू. मग म्हणलं चालेल की काय अडचण नाही, आपले शेवटी दोन्ही घरचीच बैल आहेत त्याच्यामुळे काय अडचण नाही. चिठ्ठीचा वाईज प्रॉब्लेम आला जरा चिठ्ठी शोधताना, पण झाली चिठ्ठी पण मिळाली त्याच्यामुळे काय विषय नाही. गाडी पण चांगली मस्त पळाली, गट पण चांगला काढला, सेमीला पण अपेक्षेपेक्षा जास्त करून दाखवलं बैलांनी, त्याच्यामुळे वाटलं होतं की आपल्याला एवढं अंतर तुटलं वगैरे काय, की मोठ्या एवढ्या टॉप 10 मधल्या गाड्या होत्या त्यांना अगदी एक अर्धा टांग्याचं अंतर आहे एवढं. मुळात एवढा गॅप नंतर जे काढलं ते एवढ्या इंजुरी नंतर ना बैल चांगला झाला एवढंच समाधान, बाकी काय नाही बघा. ह्या क्षेत्रात तरी समाधानी माणसं सगळे यशस्वी होतात एवढंच, बाकी काय नाही. चालतं, नाही तुमचा गेल बघ कायम गुलालात राहा आपल्या सगळ्यांचा, एवढीच इच्छा. थँक्यू. नाही चला चला. मित्रांनो, ही होती मासाळकरांच्या चिक्याची मुलाखत. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कोणत्या बैलाची व्हिडिओ किंवा मुलाखत तुम्हाला बघायला आवडेल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.